राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। मुंबईतलं आंबेडकर भवन पाडल्याच्या संतापातून भारिप बहुजनच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबादमध्ये गायकवाडांना मारहाण केली। या प्रकरणी भारिपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अमित भुईगळ यांच्यासह 8 जणांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले। दंगल भडकावणं, खुनाचा प्रयत्न करणं, हल्ला करून सहकारी कर्मचाऱ्यास कर्तव्यापासून अटकाव करणं इत्यादी कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले। काल पोलिसांनी अमित भुईगळ, दिनेश साळवे, श्रीरंग ससाणे, गौतम गवळी, शांताबाई धुळे आणि रेखा उजगरे यांना अटक केली आहे। या संदर्भात आज सगळ्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी जोगेंद्र कवाडे यांनी रत्नाकर गायकवाड यांच्या मारहाणीचा निषेध केलाय। मतभेद असले तरी मारहाण करणं चुकीचं असल्याचं जोगेंद्र कवाडे म्हणाले। ही बाब अत्यंत गंभीर आहे। मतभेद असतील, वादविवाद असतील, जे काही असतील, पण अशा पद्धतीनं आंबेडकरी संहितेला पसंत नसलेलं, आंबेडकरी संहितेमध्ये न बसणारं अशा प्रकारची हिंसक कृती जर कोणी करत असेल तर ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे। त्यांनी अशा प्रकारचा गुन्हा केला असेल त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई झाली पाहिजे। दरम्यान या प्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते या प्रकरणी बोलायला तयार नाहीत। राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना काल औरंगाबाद येथे झालेल्या मारहाण प्रकरणानंतर भारिपच्या कार्यकर्त्यांची अटक करण्यात आलेली आहे। मात्र भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप या सगळ्या प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। एबीपी माझाकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय। याच प्रयत्नात आम्ही सध्या त्यांच्या निवासस्थानी दादर येथील राजगृह येथे येऊन पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी सध्या ते उपस्थित आहेत। आमच्याशी बोलायला त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे। आम्ही त्यांना विचारणा केली की तुमची या सगळ्या प्रकरणावरती नेमकी भूमिका काय आहे, तर योग्य वेळी माध्यमांसमोर येईन आणि आपलं स्पष्टीकरण देईन अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणावरती त्यांचं समर्थन आहे किंवा त्यांना या सगळ्या प्रकरणाची पूर्वकल्पना होती का याबाबत अद्यापही कुठलंच अधिकृत भाष्य त्यांनी केलेलं नाहीये। त्यामुळे प्रकाश आंबेडकर नेमकं माध्यमांसमोर कधी येणार आणि आंबेडकर भवनचा वाद या सगळ्या प्रकरणाला कारणीभूत आहे का हे स्पष्ट कधी करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।